हॅलो हॅलो माईक चेक 1 2 3 4 माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आज 21 मला वाटतं, एक मिनिट, 21 जून 2024, बरोबर आहे. आजचा विषय आहे डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स. याच्यातला भाग तिसरा. आपण 2 भाग केलेले आहेत, ते तुम्ही कदाचित ऐकलेले असतील. आज आपण तिसरा भाग करणार आहोत. आता तिसरा भाग जो आहे तो 10व्या प्रकरणापासून सुरू होतो. 10व्या प्रकरणाचं नाव आहे द को फाउंडर्स फेस मनी प्रॉब्लेम्स. पान नंबर 122 ते 135 अशी 14 पानं आहे. याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे त्यांचे जे काय प्रॉब्लेम्स होते सगळ्या दोघांचे, त्याच्याबद्दल वेगळं चर्चा केलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 1937च्या मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये बिल डब्ल्यू पुन्हा एकदा ॲक्रॉनला गेलेला आहे, बरोबर आहे. 10 जून 35ला भेट झाली, नंतर 36ला दोनदा गेला आणि 37मध्ये आता नोव्हेंबरमध्ये गेलेला आहे. आणि त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ऑल टोल्ड वी फिगर्ड दॅट अपवर्ड ऑफ 40 अल्कोहॉलिक्स वेअर स्टेईंग बोन ड्राय. सर्वसाधारणपणे 40 दारुडे पूर्णपणे दारूपासून अलिप्त होते, असं त्यांनी अंदाज काढला. आणि कन्सिव्हेबली इट कुड बी अ डे सर्कल द होल वन डे सर्कल द होल वर्ल्ड. वी ॲक्च्युली वेप्ट फॉर द जॉय, बिल सेड, अँड डॉक्टर बॉब अँड ॲनी अँड आय बो आवर हेड्स इन द सायलेंट थँक्स. आणि हे सगळं बघून आम्ही तिघंजणं, बिल डब्ल्यू, डॉक्टर बॉब आणि ॲनी, आम्ही देवाचे आभार मानले की बाबा रे, 2 वर्षापूर्वी आम्ही एकमेकांना जे भेटलो होतो आणि त्याच्यामधनं आम्ही जे काय सुरू केलेलं होतं त्याचं आज हा एवढा मोठा वृक्ष झालेला आहे. पण त्याच वेळेला बिल डब्ल्यूच्या डोक्यामध्ये कल्पना आलेल्या होत्या. त्या कल्पना अशा होत्या. क्रमांक 1, सेटिंग अप अ चेन ऑफ प्रॉफिट मेकिंग हॉस्पिटल्स. बरोबर आहे. पैसे कमावता येतील असे हॉस्पिटलची चेन की जिथे फक्त दारुड्यांना ॲडमिट केलं जाईल. दुसरं होतं रेझिंग मनी, म्हणजे पैसे मिळवणे लोकांकडनं, धनाढ्य लोकांकडनं मदत मिळवणे, डोनेशन. तिसरं होतं सबसिडायझिंग द मिशनरीज, म्हणजे जसे मिशनरी असतात धर्माचे प्रसार करणारे, किंवा आपल्याला साध्या भाषेत सांगायचं तर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात साधारणपणे सगळीकडे. तर असे हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जे असतात, त्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसारखं अल्कोहॉलिक्स अनॉनिमसचा प्रसार करणारे काही असे रिप्रेझेंटेटिव्ह किंवा मिशनरी ठेवले गेले पाहिजेत, असं त्यांचं, या बिल डब्ल्यूची हे आयडिया होत्या. दिस वॉज वेन बिल बिगॅन टू थिंक ऑफ सेटिंग अप ब्ला 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 ब्ला. आणि चौथी आयडिया होती रायटिंग अ बुक ऑफ एक्सपिरियन्सेस. पहिली होती हॉस्पिटल, दुसरी होती पैसा उभारणे, तिसरं होतं मिशनरीज आणि चौथं होतं पुस्तक. आता आपण डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर पुस्तक बघत असलो तरी पण ह्याच्यामध्ये इतिहास तर येणारच. ए कम्स ऑफ एजमध्ये आपण जो वारंवार ऐकलेला आहे तो इतिहास आहे. पण आता ह्याच्यामध्ये आपण डॉक्टर बॉबची बाजू काय आहे ती ऐकून घ्यायचा, किंवा ती प्रकाशात आणायचा प्रयत्न इथे लेखकांनी किंवा ह्या GSOच्या कॉन्फरन्स अप्रूव्ड लिटरेचरने डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमरमध्ये केलेला आहे. की डॉक्टर बॉबचं काय म्हणणं. आता इथे गंमत अशी आहे की पुस्तक लिहायची जी आयडिया होती त्याला डॉक्टर बॉब लगेच तयार झाले. ते म्हणाले की ही आयडिया चांगली आहे, त्याच्यामुळे लोकांपर्यंत आपल्याला आपण जे काय नक्की करतोय ते पोचवता येईल. पण उरलेल्या 3 आयडिया ज्या होत्या त्या डॉक्टर बॉबचं मत काय फारसं एवढं बरोबर नव्हतं. पण ह्या दोघांची गंमत आहे अशी की बिल डब्ल्यू नेहमीप्रमाणे म्हटलं जातं की तो ॲक्सिलेटर होता आणि डॉक्टर बॉब ब्रेक होता. पण त्या दोघांची जोडी बरोबर जुळायची आणि ते दोघंजणं जेव्हा फेलोशिप पुढे किंवा संस्थेपुढे जेव्हा एखादा विषय मांडायचे तेव्हा त्या दोघांचं एकमत झालेलं असायचं. त्यांच्या दोघांमध्ये काही मतभेद नसायचे त्या विषयावरचे. आता ह्याच्यात पण असंच झालं की बिल डब्ल्यूच्या ज्या आयडिया होत्या त्या डॉक्टर बॉबला आवडल्या जरी नसल्या तरी डॉक्टर बॉबने असं सांगितलं लोकांना की ह्या 4ही आयडिया बरोबर आहेत. फक्त डॉक्टर बॉबने असं सुचवलं की भाऊ आपण असं करूया, आपण दोघांनीच निर्णय घेण्याच्या ऐवजी ना आजच्या मीटिंगमध्ये आपण जाऊया
आणि त्या मीटिंगमध्ये जे काय असेल ते आपण ठरवूया. आणि त्याप्रमाणे हे दोघं जण तिथल्या त्या ॲक्रॉनच्या मीटिंगमध्ये गेले आणि तिथे 18 सभासद होते आणि अगदी निमुळत्या मेजॉरिटीनी बहुसंख्येने ही आयडिया जी होती ती पास केली जाते आणि असं म्हटलं जातं की ॲक्रॉनमधल्या हा पहिला BLW आपला एचा पहिला हा ग्रुप कॉन्शियन्स आहे. समूहाची सतसत विवेकबुद्धी असं आपण म्हणतो. सगळ्यांना विचारायचं, मायनॉरिटीचं मत पण विचारात घ्यायचं. ते काय नुसतं डेमोक्रेसीसारखं 5 विरुद्ध 6 असं नाहीये. तर ते त्यांचं मतही विचारलं घेतलं जातं आणि त्याच्यामुळे हे लक्षात आलं की ह्या 4 आयडिया जरी पास झालेल्या असल्या ग्रुप कॉन्शियसनी, तरी इथं त्यांनी पान नंबर 125 ते 127 वरती डॉक्टर बॉब आणि BLWच्या स्वभावातला फरक त्यांनी लक्षात आणून दिलेला आहे. आता डॉक्टर बॉब तर म्हणतात, की जरी कन्झर्व्हेटिव्ह असले, तरी पण त्यांना नवीन-नवीन आयडिया करायची त्यांना हे होती. त्यांची दोन्ही मुलं जी होती, स्मिटी आणि सू, एक मुलगा आणि एक मुलगी. त्या दोघांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चमध्ये घेऊन गेले, की बाबा तुम्हाला ख्रिश्चनिटीचे बाबा वेगळे पंथ आहेत. तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही स्वीकारा. असं करून त्यांना घेतलं होतं. किंवा त्यांचा मुलगा जो होता स्मिटी, त्याला कसली तरी ॲलर्जी झाली होती. आता हे स्वतः होमिओपॅथ आपलं ॲलोपॅथी असल्यामुळे एक सेकंद हां. जनरली ॲलोपॅथीवाल्यांचा होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानीवाल्यांना विरोध असतो. पण आपल्या मुलाला ॲलर्जी असल्यामुळे ते स्वतः त्या होमिओपॅथी डॉक्टरकडे घेऊन गेले आणि त्या होमिओपॅथीने त्या मुलाची ती जी काय ॲलर्जी झालेली होती, ती ॲलर्जी त्यांनी अनेक प्रश्न विचारून बरी केलेली आहे. त्यामुळे सांगायचा हेतू असा आहे ह्याच्यामध्ये, की डॉक्टर बॉब कॉन्झर्व्हेटिव्ह किंवा पुराणमतवादी जरी असले, तरी नव्या-नव्या जेव्हा आयडिया यायच्या, तेव्हा मात्र ते याच्याबरोबर असायचे. त्यामुळे डॉक्टर बॉब हे नेहमीच वास्तवाची जाण ठेवणारे असायचे. ते कधी फारसे पुराणमतवादी नव्हते. ते खुलं मन ठेवणारे होते आणि 5 वर्षात त्यांना खूप बदल झाला होता. आता ही जी आयडिया होती हॉस्पिटलची, त्याच्याकरता ते जुने घर शोधू लागलं. डॉक्टरांचा धंदा चालत नव्हता. डॉक्टरांकडे फारसे पैसे नव्हते आणि ह्या पुस्तक लिहिणाऱ्या लोकांनी मुद्दाम त्यांच्या काळच्या सगळ्या लोकांना वारंवार विचारलं. पेशंटला विचारलं, डॉक्टरला विचारलं, सहकाऱ्याला विचारलं, की "बाबा रे, तुमच्याकडनं डॉक्टर बॉबनी कधी पैसे घेतले का?" आणि सगळ्या लोकांनी सांगितलं, की "बाबा रे, 12 स्टेपिंगचे डॉक्टर बॉबनी कधीही पैसे घेतलेले नाहीत." BLW जो न्यूयॉर्कमध्ये काम करत होता आणि डॉक्टर बॉब जे आहेत ते ॲक्रॉनमध्ये काम करत होते. पण त्या दोघांमध्ये फरक होता. ते रिजिड दोघंही नव्हते आणि दोघं एकमताला आल्यानंतर मगच पुढचा सगळा प्रवास त्यांचा चालू असायचा. ग्रोइंग थ्रूआउट द रेस्ट ऑफ लाईफ इन द व्हेरी प्रोग्राम ऑफ रिकव्हरी ही डीड सो मच टू हेल्प डेव्हलप. आणि हा जो कार्यक्रम तयार, कारण ह्या दोघांवरती आता जबाबदारी अशी होती, की डॉक्टर बॉब डॉक्टर होते म्हणून सांगत होते, म्हणून ऐकत होते. BLW तिकडे न्यूयॉर्कमध्ये फाउंडर मेंबर होता म्हणून त्याचं ऐकत होते. त्यामुळे पुढे फेलोशिपमध्ये कशी फेलोशिप तयार करायची वगैरे, अर्थात हे नंतरचे आलेले प्रश्न होते. पण ह्या दोघांच्या स्वभाव जरी भिन्न असले, तरी देखील जेव्हा निर्णय घ्यायची वेळ यायची, तेव्हा ते एकमताने निर्णय घ्यायचे. एक पुढे एक मागे, दोघांचं तोंड दुसरीकडे असं कधीही त्यांचं झालेलं नव्हतं. आणि ते त्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, की डीलिंग विथ ऑल दोज अल्कोहॉलिक्स ही हर्ड अँड सॉ लॉट ऑफ डिफरंट व्ह्यू पॉइंट्स. त्यांचा मुलगा स्मिटी जो होता, तो म्हणतोय, की ते ऐकून घ्यायचे आणि वेगवेगळे प्रवाह जे होते आणि नंतर तो म्हणतो, की ही लर्न्ड टू ॲडजस्ट. डॉक्टर बॉब जे होते ते इतरांचं मत स्वीकारत असत आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करायला तयार होते. Dr. Bob was never political. Smitty did note that there was one famous office holder whose very name was enough to evoke a howl to pain and outrage from his father. But Dr. Bob was Vermonter after all, and as said in those days, after 1936 election results, as goes Maine, so goes Vermont. त्यामुळे त्यांच्या अगदी कट्टर विरोधक जरी असला तरी ते त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायचे आणि शांतपणे ऐकून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये ते बदल करायचे. आता ह्या प्रकरणामध्ये महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे पैसा. आता पैसा उभारायचा कसा? आणि तिकडे BLW काय ॲक्सिलेटरच होता. त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात बऱ्याच आयडिया असायच्या आणि त्यांनी रॉकफेलर नावाचे जे धनाढ्य आपल्याकडे टाटा बिर्ला जसे असतात,
तसे तिकडे रॉकफेलर नावाचं एक धनाढ्य ग्रस्त असतात. तुम्ही कधीतरी अमेरिकन पेपरामध्ये किंवा अमेरिकन बातम्यांमध्ये वाचलेलं असेल. जॉन डी रॉकफेलर ज्युनियर याच्याकडे हे गेले सांगायला, की आता बाकीच्या मधल्या ज्या कथा आहेत त्या ह्यांनी गाळलेल्या आहेत. मी पण त्याच्यावरती जास्त भर देत नाही. एक गोष्ट मात्र तुम्ही सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवा, की मी अगदी 100% पुस्तकात लिहिलेलं तसंच्या तसं सांगतोय अशातला भाग नाही. काही गोष्टी गाळल्या जातात. माझं वय 64 आहे. माझ्या लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे मी ह्यातलं त्याच्यात सुद्धा करण्याची शक्यता आहे. हे तुम्हाला कशाकरता मी सांगतोय, की तुम्ही सगळे जी मंडळी आत्ता YouTubeवरती ऐकताय, त्यातले काही लोकं ही मतं किंवा हा विषय पुढे नेण्याची शक्यता आहे आणि ते सांगणार काय, की आम्हाला श्रीधरनी सांगितले ते आम्ही ऐकलं. तुम्हाला एक अनुभव सांगतो मी. त्या अमरावतीला एक सभासद होता आणि त्यानी शेअर केलं, की बिल डब्ल्यूनी आता थोडं विषयांतर आहे, पण मी ते ह्या विषयाशीच संबंधित आहे, आणतो मी पुन्हा. बिल डब्ल्यूनी डॉक्टर आपला एक बाई ठेवलेली होती. त्याच्या म्हटलं, "आम्ही तर कधी वाचलेलं एवढं पुस्तकं वाचली, आम्हाला कधी लक्षात नाही आलं कुठे आणि हा काय सांगतो?" मग त्याचं ऐकून 2-4 लोकांनी मला फोन केले, की "अरे, तो अमरावतीचा लक्ष्मण सांगतोय, की बिल डब्ल्यूनी बाई ठेवलेली होती, मिसेस जोन्स नावाची." च्या म्हटलं, "ही काय भानगड आहे?" मग तो मला लक्षात आलं, की आपला पुण्याचा केदार नावाचा एक खूप चांगला सभासद आहे. त्यांनी चार्ली आणि जोच्या ज्या हे आहेत वर्कशॉप्स आहेत, की प्रत्येक पुस्तक आपल्या बिग बुकमध्ये कुठे काय दिलेलं आहे. पहिली पायरी कुठे, दुसरी पायरी कुठे, पैशाबद्दल कुठे, याच्याबद्दल कुठे, हे सगळं त्यांनी डिटेल पान नंबर, परिच्छेद नंबर आणि केदारनी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि ते सगळं मराठी भाषांतर केलंय आणि त्याने 1 दिवस, 2 दिवस अशी वर्कशॉप महाराष्ट्रभर घेतलेली आहेत. 15-16 वर्कशॉप त्यांनी घेतलेली आहेत. त्याच्यात मी पण गेलेलो होतो. मी हे ऐकलेलं आहे आणि ते जे जो एंड चार्लीचं वर्कशॉप होतं इंग्रजीमध्ये ते त्यांनी पूर्ण भाषांतर केलं आणि तो त्याच्या अनुभवासहित थोड्याफार ते एक्सप्लेन करायचा 2 दिवसामध्ये. आता झालं काय, केदारच्या नंतर केदारच्या कॉपीज निघायला लागल्या. आपल्याला सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे गंमतीने मी सांगत असतो नेहमी, की आपल्या सगळ्यांना बिल डब्ल्यू व्हायची खाज आहे. मला धरून बरं का. त्याच्यामुळे आपल्याला बिल डब्ल्यू व्हायची खाज असल्यामुळे नंतर काही दिवसानंतर केदार अंतर्धान पावला आणि केदारच्या ह्या आवृत्त्या निघायला लागल्या. बरोबर आहे. त्याच्यामध्ये ही एक लक्ष्मण नावाची करप्ट आणि हे झालेली आवृत्ती आहे. ह्यानी बरं मग केदारला मी फोन केला. केदारला म्हटलं, "अरे काय रे तुझा चेला तो?" ते म्हणाले, "एक तर तो काय माझा चेला नाहीये. तो माझ्या वर्कशॉपला होता आणि त्याने ते केलेलं आहे." आणि म्हणाले, "सगळे कुणी काहीही सांगेल, त्याला काही मी जबाबदार नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तो काय सांगतोय त्याच्यात मी जबाबदार नाहीये." मग मी डायरेक्ट त्या लक्ष्मणला फोन केला. म्हटलं, "काय रे भाऊ, तू असं सांगतो बाई दुसरी ठेवली होती बिल डब्ल्यूनी. तर तुला हे कोणी सांगितलं?" तो म्हणाला, "हे बघा साहेब असं आहे, मी आहे शिपाई माणूस. मी 5वी नापास आहे. मला काय लिहिता वाचता येत नाही. तुमच्यासारखी मोठ्या माणसाने जे सांगितलं ते आम्ही दुकानात सांगतो." अरे म्हटलं, "मी कधी सांगितलं?" ते म्हणाले, "तुम्ही नाही का सांगितलं 4थ्या पायरीमध्ये बिग बुकमध्ये तो चार्ट आहे, पान नंबर 58 का 59 मराठीवरती, की त्याच्यामध्ये ते असे 3 कॉलम दिलेले आहेत आणि मग ते नावं लिहिलेले आहेत. त्याच्यात मिसेस जोन्स लिहिलेलं आहे आणि ती नटवी स्त्री होती वगैरे असं मराठीमध्ये लिहिलेलं आहे." अरे म्हटलं, "गधड्या, त्याच्यावरती लिहिलेलं आहे, की उदाहरणादाखल बिल डब्ल्यू म्हणतो, आम्ही 4 उदाहरणं देतोय." अरे, हे माझ्या लक्षात नव्हतं आलं म्हणतो. मला वाटलं की मिसेस जोन्स नावाची बाई बिल डब्ल्यूने ठेवलेली होती वगैरे, वगैरे. त्याच्यामुळे हे असे करप्ट आवृत्त्या निघणार आणि तुमच्यापैकी कृपा करून कोणीतरी श्रीधर असं म्हणाला म्हणून काहीतरी भलतंच काही सांगू नका. तुम्हाला रेफरन्स पाहिजे असेल तर पुस्तकात जा. म्हणून मी वारंवार पान नंबर सांगतोय, की मी गाढव आहे, मी 64 वर्षाचा आहे, मी मूर्ख आहे, मी काहीही बडबडतो असं तुम्ही गृहीत धरा आणि प्रत्येक वेळेला हे कुठे कोट करायचं असेल किंवा असं-असं पुस्तकात लिहिलंय असं म्हणायचं असेल, तर ते बाबा वाचून बघा. आणि जे तुम्हाला जमत नसेल, तर इंग्रजी 2 वाक्य जे आहेत ना, ती Googleमध्ये टाकायची. त्याचं भाषांतर व्यवस्थित होतं. ओके. आणि माझ्या नावावरती काहीतरी चुकीचं पसरवू नका. तर तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती, की कदाचित आणखी काही वर्षानंतर मी असेन, नसेन, पण मी आत्ताच सांगून ठेवतो, की मी काय पी-एच-डी किंवा स्पेशलिस्ट नाही आहे. मी तुमच्यासारखाच एक दारुडा आहे आणि मला फक्त हौस आहे, की हे मला जे मिळालेलं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. हे ज्ञान जे आहे ते इतरांपर्यंत गेलं पाहिजे म्हणून मी हे सांगतो. चला, सांगायचा हेतू असा, की काहीतरी अर्धवट ऐकून अर्धवट विचार करून श्रीधर असं म्हणाला, पुस्तकात असं लिहिलेलं आहे, असं म्हणून काहीतरी ठोकमठाक करू नका. व्हेरिफाय करा, कन्फर्म करा आणि मग पुढे जा. चला, कमिंग बॅक टू द स्टोरी. बिल डब्ल्यू
जॉन डी रॅकफेलर नावाच्या धनाढ्यग्रस्तांकडे जातो आणि त्यांना सांगतो की आमचे डॉक्टर बॉब जे आहेत त्यांचा धंदा चालत नाही आहे. त्यांनी जवळजवळ 50 एक लोकांना दारूपासून दूर राहायला मदत केलेली आहे आणि तुम्ही त्यांना मदत करावी अशी त्याची खरं बघायला गेलं तर दोघांची अवस्था आर्थिक वाईट होती बरं का. ह्यांनी संदेश दिलेले ए मेंबर जे होते त्यांचं चुपचुपीत आर्थिकदृष्ट्या चाललेलं होतं आणि ते ह्यांना थोडीफार मदत करायची. त्यांचं त्यात आणखी बिल-डब्ल्यूचं घर ते सासऱ्याचं होतं. ते घाण पडलं, मग तिथून बाहेर पडायला अशी ती कथा पासिट-ऑनमध्ये. आता ह्याचं डॉक्टर बॉबचं पण तसंच आहे. डॉक्टर बॉबकडे खायचे व्हायचे रांदे, राहायचे वांदे, बाकी सगळ्यांचं चुपचुप चाललेलं. म्हणून रॉकफेलरला त्यांनी सांगितलं, की "बाबा हे यांना काहीतरी तुम्ही डोनेशन द्या, म्हणजे यांची आर्थिक अवस्था सुधरेल. यांची गाडी गहाण पडलेली आहे, का घर गहाण पडलेलं आहे वगैरे, वगैरे." तर मग जॉन डी रॉकफेलर ते हे श्रीमंत लोकं असतात, ते काय तुम्ही सांगितलं लगेच दिलं असं नाही करत. त्यांनी काय केलं, फ्रँक ॲमॉस नावाचे एक ग्रस्त होते. त्यांच्याकडे रॉकफेलरकडे त्यांना सांगितलं, की "ए भाऊ, तू हा काय सांगतोय ना, ते जाऊन ॲक्रॉनला बघ प्रत्यक्ष." आणि ते ग्रस्त जे होते ते ॲक्रॉनला आले आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली. एक कोणतरी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट होता, त्याच्याकडे त्यांनी चौकशी केली, की "अरे बाबा, डॉक्टर बॉब कसे आहेत रे?" तर मग त्यांनी सांगितलं, की "बाबा रे, हे खूप चांगले ग्रस्त आहेत. डॉक्टर बॉब चांगले सर्जन आहेत, पण दारूमुळे सर्वस्वी सगळं त्यांचं गेलेलं आहे. 3 वर्षापूर्वी त्यांनी दारू सोडलेली आहे आणि इतर दारुड्यांना ते मदत करत आहेत." असं त्या फ्रँक आमोसनी रिपोर्टमध्ये लिहिलेलं. त्यामुळे उदरनिर्वाहाकरता व्यवसाय करणे त्यांना शक्य होत नाही. म्हणून तुम्ही सदरहून त्यांना मदत करावी. पण नंतर बरीच चर्चा झाल्यानंतर हे जे फ्रँक आमॉस नावाचे ग्रस्त होते, हे नंतर एचे ट्रस्टी वगैरे झालेत बरं का. ते एवढे एच्या प्रेमात पडले, की ते म्हणाले, की "ही चाललंय जे काय ना, ते खूप चांगलं चाललेलं आहे. त्याच्यामुळे हे वाढलं पाहिजे." म्हणून मग पण ते 1938च्या फेब्रुवारीमध्ये ते जे रिपोर्ट देतात, त्याच्यात त्यांनी असं शेवटी सांगितलेलं आहे, की एक $5,000 डॉलर काहीतरी कर्ज म्हणून ते देतात आणि ह्या दोघांना बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉबला दर आठवड्याला कर्जाऊ $30 रक्कम दिली जाते. असं ते त्यांचं अल्टिमेट ठरलेलं असतं, की एवढेच पैसे दिले जातील. आणि मग त्यांनी ते अनेक लोकं त्या दरम्यान भेटलेले असतात. डॉक्टर हॉवार्ड असतात, एक जज बर्नर आहे, हेनरिटा आहे, टी. हेनरी आहे आणि या सगळ्यांनी सांगितलं, की "बाबा रे, आमचा असा-असा कार्यक्रम आहे." काय कार्यक्रम आहे? तर पहिलं म्हणजे ॲडमिट करायचं. दुसरं सरेंडर करायचं. तिसरं कॅरेक्टर डिफेक्ट्स म्हणजे सिन्स किंवा हेट्रेड. त्याच्यानंतर क्वायट टाईम पाहिजे, ध्यान पाहिजे करायला, चिंतन करायला पाहिजे. नंतर हेल्पिंग अदर्स, मीटिंग आणि रिलिजियस सर्व्हिस. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत त्यांना $3,000 दिले घर-गहाण सोडवायला, $5,000 दिले आणि ते $30 दर आठवड्याला ह्या दोघांना म्हणजे चर्चमध्ये देऊन ठेवले. या दोघांना ते दिले. आता इतर बाबींवरती हा जो रिपोर्ट होता फ्रँक आमोसचा, तो काही गोष्टी महत्त्वाच्या सांगतोय, ज्या आपल्याला पुढे उपयोगी पडलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे, की त्यांनी सांगितलं, "अरे बाबा, ह्याची पब्लिसिटी जास्त करू नका तुम्ही. त्याच्यामुळे काय होईल नाहीतर ते गडबड होईल. लोकांना काय ते इंटरेस्ट राहील, नाही राहील माहीत नाही." दुसरी गोष्ट म्हणजे सायको प्रॉब्लेम आणि अल्कोहोलिझम दोन्ही असलेल्या माणसांमध्ये यशस्वी होण्याची शक्यता कमी असते. त्याच्यामुळे त्या सायको प्रॉब्लेमसाठी तुम्ही सायकियाट्रिस्टकडे जा आणि त्याची ट्रीटमेंट घ्या. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलं, धर्माबरोबर याची सांगड घालू नका. आपल्याला दुसरी पायरी आणि तिसरी पायरी वेगळी जी केलेली आहे, त्याच्यामध्ये धर्म नाही, देव म्हणतोय तो. धर्म नाही, धर्माने सांगितलेला देव नाही, उच्च शक्ती म्हणतो. त्याच्यामुळे त्याच्या इम्प्लिकेशन्स असं झाल्या, की दारुड्या बायका ज्या होत्या त्यांच्याबरोबर त्या अल-अनोनमधल्या बायका मदत करायला लागल्या. त्याच्यानंतर सिटी हॉस्पिटलमध्ये ऑफिशियली त्याच्यातनं मदत मिळायला लागली आणि हे मीटिंग आवश्यक आहे वगैरे इत्यादी गोष्टी त्या सगळ्या त्यांच्या रिपोर्टमध्ये आल्या आणि त्या पैशाचा जो प्रॉब्लेम होता, तो थोडाफार त्या दोघांचा कमी झालेला होता. त्याच्यामुळे हे झालं प्रकरण 10वं. त्याच्यामध्ये 10व्यामध्ये काय केलं आपण, बिल आणि डॉक्टर बॉब यांच्यामधला स्वभावातला फरक. त्याच्यानंतर रॉकफेलर त्यांनी दिलेले $30 पर आठवडे आणि तो जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टमुळे नंतर एच्या वाटचालीमध्ये काय गोष्टींची मदत झाली ते इथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर 11वं प्रकरण आहे अर्ली मीटिंग्ज अँड बिग बुक कॉन्ट्रोव्हर्सीज. आता सुरुवातीच्या मीटिंग कसं आहे, मी 40 मिनिटाच्या शेअरिंगमध्ये जवळजवळ 60 पानं कव्हर करतोय.
त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कव्हर होणार नाहीत. तर तुम्ही काही गोष्टी मी स्किप करतोय, काही गोष्टी मी डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. जे माझ्या मते महत्त्वाचं आहे किंवा मला आवडलं ते मी डिटेलमध्ये सांगतोय. तुम्हाला जर का डिटेलमध्ये पाहिजे असेल तर हे पुस्तक वाचा. त्याचं भाषांतर करून कधीतरी होईल तेव्हा ते डिटेलमध्ये. सध्या आपलं दुधाची काय ताकावरची तहान भागवणे म्हणतात तसं हे चाललेलं आहे. तर ह्या ज्या मीटिंग होत्या त्या मीटिंग आता प्रकरण 11वे पान नंबर 137 ते 155 18 पानं आहेत. त्यामुळे टी. हेनरीच्या घरी चालायच्या, पण त्या ऑक्सफर्ड ग्रुपच्या होत्या आणि तिथली जी लोकं होती, त्या ऑक्सफर्ड ग्रुपची लोकं म्हणायचे, "अरे हे दारुडे आहेत ना हे." त्या दारुड्याकडे सर्वसाधारणपणे सगळेच जण जरा वेगळ्या नजरेने बघतात. त्याच्यामुळे तिथली लोकं पण बघायची वेगळ्या दृष्टीने आणि हे सरेंडर नावाचं जे प्रकरण होतं, गुडघे टेका आणि हे करा, ते करा. ते बिल डब्ल्यूला काय फारसं आवडायचं नाही. त्याच्यामुळे बिल डब्ल्यू म्हणायचा, की "अरे पहिल्या दिवशी आलेल्या माणसाला तुम्ही लगेच गुडघे टेका आणि सरेंडर करा असं म्हणता. त्याच्यामुळे त्या नवीन माणसाच्या आध्यात्मिक बाजू तुमची जी आहे ती एकदम अंगावर येते." बिल डब्ल्यूनी पुस्तकामध्ये वारंवार सांगितलेलं आहे, की अगदी 9व्या पायरीमध्ये तुम्ही अमेंड्स करायला जाता आणि अनोळख्या माणसाकडे किंवा तुम्ही ज्याला त्रास दिले त्या माणसाकडे, त्याला सुद्धा लगेच धर्म-बिर्म, आध्यात्मिक विद्या सांगू नका. त्याला फक्त मी कसा त्रास दिलेला आहे आणि मी त्याच्याबद्दल माफी मागायला आलो तर इथे पण बिल डब्ल्यू सांगायचं, की ते सरेंडर-बिरेंडर एकदम दारुड्याच्या अंगावर येतं. आता नवीन असलेला माणूस सहसा काय बोलत नाही. सगळेजण हात जोडतात, तो पण हात जोडतो वगैरे, वगैरे. पण तो म्हणाले, की त्यामुळे ते बिथरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे शक्यतो टाळलं पाहिजे आपण. पण काय झालं त्या दरम्यान स्पॉन्सरशिप प्रकार असायचा, फोन असायचा. मग त्या स्पॉन्सीला पिजन म्हटलं जायचं. पिजन किंवा कुकी किंवा न्यू प्रॉस्पेक्ट अशा इत्यादी गोष्टींनी त्याला क्लॅरेन्सच्या घरामध्ये ज्या मीटिंग चालायच्या त्याच्यामध्ये बोलत. बरीच माणसं असायची आणि त्यानंतर मग छोट्या-छोट्या गावामध्ये असे वेगवेगळे ग्रुप सुरू झाले आणि प्रत्येक ठिकाणी मग स्थानिक पद्धती ज्या होत्या त्या सुरू झाल्या. लॉस एंजेलिसमधल्या एका मेंबरने ते हाय जो आपण जे म्हणतो ना, हाय श्रीधर ते सुरू केलं. त्याच्यानंतर ह्याच पुस्तकामध्ये दुसरा भाग जो आहे तो बिग बुक. आता गंमत अशी आहे, की डॉक्टर बॉबनी त्याला पुस्तक लिहायची परवानगी दिली. नोव्हेंबरच्या 1937 मध्ये बिल डब्ल्यू ॲक्रॉनला परत आपल्या ॲक्रॉनहून ह्याला परत आलेला आहे न्यूयॉर्कला आणि त्यांनी ते लगेच सुरुवात केली. बिल काय घुसडणाराच माणूस होता तो. सेल्समन होता एक टिपिकल आणि जून 1938 मध्ये त्यांनी पहिली 2 प्रकरणं लिहिली. ॲक्चुअली ती 2 प्रकरणं लिहिलेली जी होती बिल डब्ल्यूनी ती त्याला रीडर्स डायजेस्टला द्यायची म्हणून त्याने ती छान-छान लिहिलेली होती. नंतर त्यांनी ते पुस्तकाचं नाव काय ठेवायचं, वे आउट बाय बिल डब्ल्यू वगैरे असं सगळं त्यांनी केलं आणि गंमत अशी असायची, की ते ग्रुपमध्ये चर्चा चालायची. त्याच्यामध्ये काय तुमचं काय म्हणणं आहे ते वगैरे. त्याच्यामध्ये जे प्रकरण आहे टू वाईव्हज बायकांना उद्देशून तर आधी असं विचार चालला होता, की ॲनी आणि लुईसने हे प्रकरण लिहावं. पण बिल डब्ल्यू म्हणाला, की नाही, ते भाषेमध्ये बदल होईल. त्याच्यापेक्षा मीच लिहितो. त्याच्यामुळे रफ ड्राफ्ट बिल लिहायचा, न्यूयॉर्कच्या ग्रुपमध्ये जायचा, त्याची चर्चा व्हायची, नंतर ॲक्रॉनला चर्चा व्हायची, मग त्याच्यावर कमेंट्स व्हायच्या आणि मग अशी ही पुस्तकाबद्दल मतमतांतरे एक अंश पेजमध्ये त्याच्यात डिटेल दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी डिटेल फारसं घेतलेलं नाही आहे. एका अर्ध्या प्रकरणामध्ये हे सगळं गुंडाळलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टोऱ्या लिहायच्या होत्या. तर त्याच्यामधल्या स्टोऱ्या ज्या होत्या त्याच्यातला एक जण टाईट झाला, एक जण स्टोरी लिहून द्यायला तयार नव्हता. त्याच्यानंतर जिम नावाचा एक सभासद होता. तो वर्तमानपत्रात काम करणारा होता. त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांच्या स्टोऱ्या लिहिल्या, पुन्हा लिहिल्या, त्यांना दाखवल्या. ह्या दरम्यान ह्या ऑक्सफर्ड ग्रुपवाल्यांच्या पोटात दुखायला लागलं. त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि ते म्हणाले, की "बाबा रे तुम्ही वेगळे राहा." आणि मग प्रकरण 12वे जे आहे त्याच्यामध्ये त्याचं चॅप्टर टायटल आहे 12व्या प्रकरणाचं, की क्लेव्हलँड ए सेपरेट्स फ्रॉम ऑक्सफर्ड ग्रुप. आता इथपर्यंत क्लेव्हलँडला त्या ज्या मीटिंग चालायच्या त्या ऑक्सफर्ड ग्रुपच्या होत्या आणि आता पहिल्यांदा अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग वेगळ्या झालेल्या होत्या. 1939 साली ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये दारुडे जास्त असत. त्याच्यामुळे ते म्हणायचे अल्कोहोलिक स्क्वॅड टेकन ओव्हर द ऑक्सफर्ड ग्रुप. म्हणजे आता आपण जसं म्हणतो, की एमध्ये येऊन एनेवाल्यांनी काही ग्रुपमध्ये एनेवाले जास्त झाले, की आपल्या पोटात दुखतं. आपण म्हणतो एनेवाल्यांनी ग्रुप टेक ओव्हर केलेला आहे. तसं बिल डब्ल्यूच्या आपल्या डॉक्टर बॉबच्या लहानपणी ते ऑक्सफर्ड ग्रुपवाले म्हणायला लागले, की "अरे हे सगळे दारुड्यानेच हे केलेलं आहे." आता याच्यामध्ये
गंमत अशी होती की ऑक्सफर्ड ग्रुप आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये फरक काय होता मूलभूत, ते आपल्याला बघायला पाहिजे. एक म्हणजे अ, त्यांच्याकडे शांतता ठेवायची असायची. सायलेन्स फॉर गाईडन्स, म्हणजे डायरेक्ट परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करतो अशी त्यांची आयडिया होती. पण हे शांत बसणे प्रकरणामध्ये आणि ते पण सार्वत्रिक घाऊकमध्ये सुरुवातीला आलेला दारुड्या नवीन-नवीन, त्याला हे तो रेस्टलेस व्हायचा त्या प्रकारामध्ये. त्यामुळे त्याला ते भानगड कंपल्सरी केलं, की दारुड्या डोकं फिरणार त्याचं. तो म्हणणार, "नाही आहे सुनता है." त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तिथे जागा कमी पडायला लागली. तिसरी गोष्ट ऑक्सफर्ड ग्रुपवाल्यांची म्हणणं होतं, की ॲब्सोल्यूट लव्ह, ॲब्सोल्यूट प्युरिटी, ॲब्सोल्यूट ऑनेस्टी, ॲब्सोल्यूट अनसेल्फिशनेस. ते म्हणाले, की हे ॲब्सोल्यूट दारुड्याला झेपणार नाही. तो तुम्ही म्हणालात, की सगळा कार्यक्रम एकाच वेळी घेतला पाहिजे, तर ते दारुडे ऐकणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी त्यांना पचेल, रुचेल असं हे करायचं. आणखी एक त्यांच्यामध्ये गंमत अशी, की त्याला जे गाईडन्स झालेलं आहे, कोणाला? समोरच्या माणसाला किंवा नवीन आलेल्या माणसाला, ते गाईडन्स काय आहे ते चेक केलं जायचं. म्हणजे दुसऱ्या माणसाला सांगायचं, की मला असा-असा ध्यानामध्ये आता परमेश्वराने आवाज दिलेला आहे. मग तो त्या दुसऱ्याबरोबर सांगायचा. तर हे दारुड्या ऐकून घेणार नाही ना, ए मेंबर ऐकून घेणार आहे. तो म्हणायचा, की मी आणि परमेश्वर काय ते बघून घेईल. तू कशाला मध्ये येतो? त्याच्यामुळे आपण बऱ्याचपैकी वेळेला स्पॉन्सर घ्यायला तयार नसतो. ह्याचं कारण तेच असतं. ते म्हणतो, की मी काय असेल ते बघून घेईल. तुझं तू तू बघ काय करायचं ते. आणि अशा भानगडीमुळे ह्या ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक व्हायला लागला. त्याच्यानंतर एक आणखी इव्हॅन्जॅलिझम, EVANGELISM म्हणजे ख्रिश्चन टीचिंग होते, त्याच्याबद्दल मतभेद होते. त्याच्यानंतर काही ऑक्सफर्ड ग्रुपवाल्यांना दारुड्यांना घेणे म्हणजे प्रेस्टीज कमी वाटायला लागलं आणि दारुड्यांना वाटायला लागलं, की ऑक्सफर्ड ग्रुपला आम्ही नको आहे. ऑक्सफर्ड ग्रुपवाले म्हणायला लागले, की दारुडे इथे दादागिरी करतायत. त्यात आणखी ऑक्सफर्ड ग्रुपचा जो मुख्य सभासदचा जो सुरू करणार होता डॉक्टर फ्रँक बुकमन, त्याला अल्कोहोलिझम असतं हे पाप आहे असं वाटायचं. वन ऑफ द सिन्स तो म्हणायचा. आणि ते नेमकं डिफीट व्हायचं ना पर्पज. त्याच्यानंतर अल्कोहोलिक्स अनोनिमसवाल्या लोकांना अनॉनिमिटी लागायची पब्लिक लेव्हलला. त्यांच्या नावं नाही सांगायचे, त्यांचे फोटो नाही टाकायचे. हे त्यांना आवडायचं, कारण त्याच्यामुळे त्यांना ते भीती वाटायची ना, नाहीतर आपण दारुडे म्हणून जगामध्ये प्रसिद्ध होऊ. त्याच्या ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये तसं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं, की काय ते जाऊ दे, मरू दे, पब्लिक लेव्हलला सगळं सांगायचं आपलं जे असेल ते. त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा असा होता, की रबरची जी कंपनी होती एक, त्यांच्यामध्ये ह्या काहीतरी ह्यांचा ऑक्सफर्ड ग्रुपवाल्यांचे पैसे गुंतवलेले होते, की असं काहीतरी होते. त्यामुळे ती कॉन्ट्रोव्हर्सी ते लोकल लेव्हलला होती आणि त्याच्यापासून याला दूर राहायचं होतं. त्याच्यानंतर सरेंडरिंग केलं जायचं ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये गुडघे टेकून हायर पॉवरला. त्याच्यानंतर तिथे कॅथलिक, प्रोटेस्टंट, कुठलं बायबल वाचता या सगळ्यामध्ये. पण गंमत अशी होती, की बिल डब्ल्यूचं म्हणणं होते, लावा खटका आणि एकदम वेगळे व्हा आणि वेगळ्या मीटिंग चालू करा तुम्ही. अक्रॉनमध्ये हा प्रॉब्लेम होता. याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, न्यूयॉर्कमध्ये हा फारसा प्रॉब्लेम नव्हता, कारण न्यूयॉर्कमध्ये तोपर्यंत दारुड्यांनी वेगळ्या मीटिंग सुरू केलेल्या होत्या. अक्रॉनमध्ये मात्र ऑक्सफर्ड ग्रुप आणि दारुडे हे एकत्र बसायचे. पण हळू डॉक्टर बॉबने सांगितलं, की याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. लेट अस वेट फॉर सम मोर टाईम आणि इनेव्हिटेबली हॅपीली आपण बाजूला जाऊया आणि तसं झालं. क्लेव्हलँडमध्ये आणि अक्रॉनमध्ये ऑक्सफर्ड ग्रुपपासून हे सगळे लोक बाजूला झाले आणि तिथे 11 मे 1939 या दिवशी क्लेव्हलँडमध्ये फक्त दारुड्यांसाठी असलेला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा ग्रुप सुरू झाला. सुरुवातीला तिथे ऑक्सफर्ड ग्रुपचे मेंबर येऊन त्यांनी काहीतरी गोंधळ घालायचा प्रयत्न केला. ते म्हणाले, हे डिसलॉयल्टी आहे, तुम्ही इतके दिवस ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये आता कसे वेगळे होता. पण डॉक्टर बॉबनी त्यांना शांत केलं वगैरे वगैरे. क्लेरेन्सनी GSOला पत्र लिहिलं, की आमच्याकडे स्पिरिच्युअल प्रोग्राम जो आहे त्याच्यावर जास्त भर दिला जात नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, की GSOवाले किंवा कुठलाच ऑथॉरिटी अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये चालत नाही. तुमच्या ग्रुपमध्ये कॉन्शियन्स घ्या आणि तुम्ही ठरवा. हे पुढचं जे तत्त्व होतं ते हळू ह्याच्यामधनं इव्हॉल्व व्हायला लागलं. त्यामुळे हे जे 12वं प्रकरण आहे त्याच्यामध्ये ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये अल्कोहोलिकला न पटणाऱ्या गोष्टी असल्यामुळे ते दोघं वेगळे झाले. प्रत्यक्ष सेपरेशन, क्लेरेन्सच्या आठवणी आहे, काय झालं ते लिहिलेलं आहे. डॉक्टर बॉब यांचा रोल आहे आणि डॉक्टर बॉबना मात्र सगळेजण मानत असायचे फाउंडर मेंबर म्हणून आणि ते अतिशय शांत असायचे. आपण पुस्तकाचं नावच आपलं डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टाइमर आहे. आणि मग पुढच्या प्रकरणामध्ये प्रकरण 13वे आहे. त्याचं नाव आहे द मूव्हमेंट स्प्रेड्स इन द मिडवेस्ट.
पान नंबर 171 ते 184 अशी 3 पानं आहेत. आणि ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ते पुस्तक-बिस्तक छापून झालं तरी पण काय फारसं लोकांपर्यंत अल्कोहोलिक्स अनोनिमस पोहोचलेले नव्हते. आणि ह्या सगळ्या दरम्यान डॉक्टर बॉब जास्त इन्व्हॉल्व झाले नव्हते, कारण त्यांना आर्थिक चणचण होती. नवीन दारुडे ॲक्रॉनला येत त्यांच्यावर उपचार करत 4 वर्ष सोबर, तरी पण दूध पाव खाऊन अल्कोहोलिक्स अनोनिमसचे फाउंडर डॉक्टर बॉब दिवस काढत असत. इतर सभासद मात्र व्यवस्थित नोकरीला लागले होते आणि डॉक्टरांची आर्थिक परिस्थिती मात्र बेतासबात होती. आर्थिक अवस्था त्यांची हळूहळू वाईट होत चाललेली होती. पण बिलच्या मनाचा मोठेपणा, की बिलनी सांगितलं, "अरे बाबा, डॉक्टर बॉबला मदत करा." आणि ह्याच दरम्यान हे काय भानगड आहे नक्की, रॉकफेलरची मदत घेतात. म्हणजे ही नक्की काय? अमेरिकेमध्ये पत्रकारिता, शोधक पत्रकारिता आपल्याकडे जशी आहे तशी त्यांच्याकडे होती, की रॉकफेलरचे झंगाट काहीतरी आहे. त्याच्यामुळे रॉकफेलरने पैसे वाचवण्यासाठी काहीतरी हे केलेलं दिसतंय. म्हणून एक पत्रकार होते, त्यांचं नाव होतं जॅक अलेक्झांडर. त्यांनी सगळीकडे मीटिंग केल्या, लोकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि 1 मार्च 1941 या दिवशी सॅटरडे इव्हनिंग पोस्ट, त्याचं चित्र पण आलेलं आहे बरं का. त्या सॅटरडे इव्हनिंग पोस्ट नावाचं जे विकली मॅगझिन होतं, काय म्हणतात त्याला, साप्ताहिक होतं, त्याचं चित्र आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमस बाय जॅक अलेक्झांडर असं म्हणून कोपऱ्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या आर्टिकलमुळे मात्र धमाका झाला आणि मग आपल्याकडे पत्र यायला लागली. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो त्या आर्टिकलमुळे. ज्यांना माहीत नव्हतं ते सॅटरडे इव्हनिंग पोस्टच्या आर्टिकलमुळे 800 पत्र आली. त्याच्यानंतर लिबर्टी नावाचं मॅगझिन होतं. त्या लिबर्टी मॅगझिनमध्ये त्याने आर्टिकल लिहिलं एकाने. त्याच्यामुळे त्याच्यावरनं 300-400 पत्र एका रात्रीत आपल्या GSO न्यूयॉर्क ज्याला म्हणतात, नंतर म्हणतात ते त्याला GSO न्यूयॉर्क, आधी त्याचं नाव फाउंडेशन ऑफिस होतं. त्याच्यानंतर फेथ नावाचं एक मॅगझिन होतं. त्याच्यामध्ये डॉक्टर बॉब याने स्वतःच्या सहीने आर्टिकल लिहिलं. आणि हे अशा प्रकारे अल्कोहोलिक्स अनोनिमसचा प्रसार दनादन सगळीकडे सुरू झालेला होता. त्याच्यामुळे सिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बॉब ओव्हरलोड काम करायचे. इतर डॉक्टर कुरकुर करायचे. म्हणजे आजारी माणसांना जागा मिळत नाही, ते दारुड्यांना किती आणून ठेवता तुम्ही, अमुक आहे, तमुक आहे. तर ह्या अशा पद्धतीने डॉक्टर बॉब खूप मेहनत करत होते आणि सगळेजण खूप मेहनत करत होते. पब्लिसिटी मिळण्यासाठी जॅक अलेक्झांडर आर्टिकल, लिबर्टी, त्याच्यानंतर फेथ मॅगझिन, ॲक्रॉन सिटी हॉस्पिटल, शिकागो, डेट्रॉईट. आणि नॉर्मनचा एक आंधळा माणूस होता, त्यांनी काहीतरी हे केलेलं होतं. अशा अनेक गोष्टींमुळे हे केलेलं होतं. गंमत-जंमत या सगळ्यामध्ये प्रसार कसा झाला ते सगळं तिथे दिलेलं आहे. नॉर्मन वाय नावाचं. देअर वॉज ऑल्सो एन आउटरीच प्रोग्राम ऑफ सॉर्ट्स अर्ली इन 1939. जॅक डी, वन ऑफ द बिल विल्सन्स न्यूयॉर्क पिजन म्हटलं जायचं बरं का स्पॉन्सीला, who had sobered up and gone home to Cleveland, went to a Youngstown to see an old buddy. This was Norman Y, who was totally blind for bootleg liquor and had lost his family wife. Okay. तर असा हा जो एक सभासद नव्याने सापडला आपल्याला, त्याचं नाव होतं नॉर्मन. तो आंधळा होता आणि त्याने त्याचं वर्णन केलेलं आहे. तो म्हणतो की वन्स माय सॅलरी वॉज $1,50,000 इयर अँड देअर ही इज सिटिंग ऑन द मॅट्रेस विथ हिज आर्म्स अराउंड मी. नॉर्मनने त्याचं वर्णन केलेलं आहे एकेकाळी, की मला 1.5 लाख पगार होता आणि आता मी सतरंजीवरती बसून मोठ्या मनाने, खुल्या मनाने त्या माणसाला कवेत घेत होतो. डिअर गॉड, हिअर वी आर, 2 अल्कोहॉलिक्स, अँड वी वॉन्ट टू चेंज अवर वे ऑफ लिव्हिंग, सो वी वोंट बी बॉदर्ड बाय अल्कोहॉल एनीमोर. विथ युअर हेल्प वी नो वी कॅन मेक इट. अरे परमेश्वरा, आम्ही दोघंजण आता दारूपासून मुक्ती मिळण्यासाठी तुझ्याकडे प्रार्थना करतोय आणि तू आम्हाला ह्याच्यातून सोडव. दॅट वॉज माय इंट्रोडक्शन टू ए, असं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने अल्कोहोलिक्स अनोनिमस पहिल्यांदाच एका आंधळ्या माणसापर्यंत देखील पोचलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आज 4 प्रकरणं पाहिले. प्रकरण 10वं, ज्याच्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम्स होते, फ्रँक ॲमॉस आणि रॉकफेलरचा रिपोर्ट होता. 11व्या प्रकरणामध्ये सुरुवातीच्या मीटिंग कशा होत्या आणि बिग बुकची चर्चा कशी झाली, बिग बुक कसं छापलं गेलं वगैरे, ह्याचे डिटेल्स जे आहेत ते ए कम्स ऑफ एजमध्ये छान दिलेलं आहे. मला आजच कोणी फोन केला. हां,
मला गोंदियाच्या अजय दादांनी फोन केला. ते म्हणाले, "अहो दादा, त्या डॉक्टर बॉबच्या आधी तुम्ही ए कम्स ऑफ एज करा ना." तर म्हटलं, "करीन बाबा, पण आता जरा हे हातात घेतलेले तर हे पूर्ण होऊ दे." आणि याच्या कसं माझ्याकडे नोट्स तयार होत्या, त्याच्यामुळे मला ते सोपं पडतं. अ, आज आणखी कोणाचा फोन आला होता, मला ओळखणारे जे आहेत. हां, पहिल्या पायरीमध्ये एक अनुभव शेअर केला होता, तो आमच्या त्या ह्याचा होता, कोणाचा, अशोक नावाचे सभासद आहेत आमचे काळा चौकीचे, ते 27 वर्ष सोबर आहेत. त्यांचा फोन आला होता. त्याच्यानंतर माझा ईमेल आयडी दिलेला आहे मी सगळ्यांना, श्रीधर एम, SHREEDHARM 25@gmail.com. त्याच्यावरती एक आमचे आप्पाजी नावाचे सभासद आहेत, त्यांचा ईमेल आलेला होता, की तुम्ही पैसा ह्या विषयावरती शेअरिंग टाका. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं हे जे काय मी नवीन आयडिया केली YouTube प्रकरण, ते चांगलं चाललेलं आहे. सगळ्यांनी YouTubeमध्ये जाऊन AA शेअरिंग मुंबई आणि श्रीधर SHRIDHAR असं टाकलं, की तो तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यावरती आत्तापर्यंत 13 हे ऑडिओ अपलोड केलेले आहेत. ह्या अपलोड करतोय मी अजून. हे पासुटांच्या आधी झाल्या, की मग डॉक्टर बॉब अँड ओल्ड गुड ओल्ड टायमरचे करणार आहे. तर अशा पद्धतीने आज आपण डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर याचा तिसरा भाग जो आहे, तो पूर्ण केलेला आहे आणि आपण आलेलो आहोत पान नंबर 184 पर्यंत. एकूण 375 पानं आहेत. त्याच्यामुळे अर्ध्याला आलो आपण, बरोबर आहे. 184 म्हणजे 373चे अर्धे. आणि चॅप्टर नंबर पुढच्या वेळेला आपल्याला बघायचा आहे 14 नंबरचा चॅप्टर, AA अँड सेंट थॉमस हॉस्पिटल, पान नंबर 185ला आहे. ज्यांना संदर्भ पाहिजे असेल त्यांनी जरूर हे पुस्तक त्यांच्याकडे असेल तर मागून घ्या. आणि सिस्टर इग्नेशियाबद्दल आपण पुढच्या वेळी बोलणार आहोत. आज तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आभारी आहे. माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे आणि माझं वय 64 आहे. मी 34 वर्ष 8 महिने सोबर आहे. मी मुंबईतल्या जैन हॉस्पिटल दादर कबूतरखाना इथल्या आनंद समूहाचा सभासद आहे. माझ्या समूहाचे मीटिंग रविवारी संध्याकाळी 5 ते 6:30 चालतात. माझा मदर ग्रुप भिवंडीचा आहे, त्यामुळे श्रीधर बरेच आहेत, पण आम्ही एकेकाळी वडाळ्याला आम्ही 3 श्रीधर होतो. त्याच्यामुळे आम्ही ओळखायचं कसं बाबा कुठल्या श्रीधरला, मग आम्ही तिघांची नावं आमची वेगवेगळी ठेवलेली होती. कशी ती सांगतो गंमत तुम्हाला. एकाचं नाव ठेवलं होतं काला बाल, म्हणजे त्याचे काळे केस होते. काळे केस नव्हते, तो वयस्करच होता, पण त्याचे केस काळे तो करायचा, त्यामुळे त्याचं नाव काला बाल. दुसरा मी पांढरा केसवाला, तर माझं नाव सफेद बाल. आणि तिसरा होता एक श्रीधर घोंगशे, वारले ते आता. ते हायड्रोजन पेरॉक्साईड लावून लाल केस करायचे, त्याच्यामुळे त्यांना श्रीधर लाल बाल म्हणायचे. आणि एक कल्याणचा श्रीधर होता, जो 25 वर्ष एमध्ये आला, पण जास्तीत जास्त 1.5-2 महिने सोबर राहिला. त्याने मला खूप मदत केलेली आहे. तो वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये त्याचं ते काहीतरी बंगलोरहून त्याच्या हे यायच्या देवाला व्हायच्या हार यायचे विशिष्ट प्रकारचे, आणि मग तो सगळ्या अण्णा लोकांच्या, शेट्टी लोकांच्या हॉटेलमध्ये ते वाटायचं. त्याच्याबरोबर मी फिरलेलो आहे एअरपोर्टवरनं. आणि मी मुंबईचा नसल्यामुळे मला मुंबईतलं काही कळायचं नाही. हे लोक काय काय सांगायचे. मग मी त्याला फोन करून विचार, बाबा हा सांगतो नाना चौक, मग कुठे रे, कसं रे जायचं. कारण हे लोक जे मला सांगायचे ते समजायचं नाही. 113 पकड, मग इकडे उतर तिकडे उतर, एवढ्या फटाफट मला समजायचं नाही. मग तो श्रीधर कल्याणचा होता, तो मला समजावून होता. असे 4 श्रीधर, आणखी नंतर श्रीधर द्यायचे. माझं नाव मी श्रीधर भिवंडीचा, भिवंडीला एकच श्रीधर झालेलं आहे आत्तापर्यंत. तर श्रीधर भिवंडीचा असंच माझं नाव, मी फेमस आहे. एनिवे, कमिंग बॅक टू द स्टोरी, डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्सचा तिसरा भाग इथे संपलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल मी आभारी आहे. देवाचे आभार, परमेश्वराचे आभार, डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यूचे आभार, की त्यांनी ही मला संधी दिलेली आहे. आणि हे सगळं बोलायला आमचा अल्बिनो नेहमी म्हणतो, की "अरे हे तुझं काम नाही रे बाबा, हे परमेश्वर तुझ्याकडून करून घेतो." नाहीतर हे मी वर्कशॉप घेतो, 6-6 तास, 2-2, 3-3 दिवस कंटिन्युअस बोलतो, आवाज जाऊ नये म्हणून गरम पाणी करतो, आदल्या दिवशी आईस्क्रीम खायचं नाही, हे अशी पथ्य पाळायला लागतात. तर तो म्हणतो, परमेश्वर तुझ्याकडून करून घेतोय. काय असेल ते मला माहीत नाही. देवाची काय इच्छा असेल ते असेल. पण मला हे वाटलं, मी हे करतोय आणि हे अपलोड करतोय. ओके. चला, डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स या पुस्तकाचं भाषांतर, स्वैर अनुवाद आणि 3 भाग झालेले आहेत. 4था भाग पुढच्या वेळेला मी अपलोड करीन. ओके. थँक यू. बाय बाय. गुड नाईट. 21 जून 2024 रात्रीचे 10:15 झालेले आहे. थँक यू. बाय. देवा, ज्या परिस्थितीला आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. आणि अशा परिस्थितीला
भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. कीप कमिंग बॅक. येत रहा, येत रहा. थँक यू. धन्यवाद.